नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या युट्यूब चॅनेलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी जे खग्रास चंद्रग्रहण होत आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण जे होत आहे ते पूर्ण भारतात हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे। या ग्रहणाचे वेध हे 7 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी दुपारी 12:37 पासून ग्रहणाचे वेध चालू होत आहेत व ग्रहणाच्या मोक्षापर्यंत हे जे वेद पाळायचे आहेत। वेद काळामध्ये आपण ग्रहणाच्या वेद काळामध्ये आपण स्नान करणे, देवपूजा करणे, नित्यकर्म, जप जाप, श्राद्ध कर्म तसेच देवाचे नामस्मरण करणे, मंत्रपठण इत्यादी कार्य आपण ह्या वेद काळामध्ये करू शकतो। फक्त जे वृद्ध किंवा बाल, गर्भवती स्त्रिया किंवा महिला आहेत त्यांनी वेद हे त्यांच्यासाठी हे 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:15 पासून त्यांनी ग्रहणाचे वेद हे पाळायचे आहेत। या दिवशी ग्रहणाचा स्पर्श हा रात्री 9:57 ग्रहणाचा स्पर्शाला सुरुवात होत आहे व ग्रहणाचा मध्य हा रात्री 11:42 ग्रहणाचा मध्य आहे व ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण समाप्ती हे उत्तर रात्री 1:27 ग्रहणाचा मोक्ष आहे। म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी उत्तर रात्री 1:27 पर्यंत हे खग्रास चंद्रग्रहण होत आहे। हे खग्रास चंद्रग्रहण जे होत आहे ते म्हणजे याचा पूर्ण कालावधी हा 3 तास 30 मिनिटे हा पूर्ण कालावधी आहे। या खग्रास चंद्रग्रहणामध्ये जे गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी हे ग्रहण पाळू नये। तसेच हे ग्रहण कोणत्या राशीसाठी शुभ व फलदायी हे आपण आता पाहणार आहोत। हे शुभदायी हे फळ हे ज्यांची मेष रास, वृषभ रास, कन्या रास व धनुरास आहे त्यांच्यासाठी हे ग्रहण हे शुभ आहे व त्यानंतर मिश्र फळ हे ज्यांची मिथुन रास, सिंह रास, तुळ रास, मकर रास आहे त्यांच्यासाठी हे मिश्र फळ आहे व त्यानंतर अनिष्ट फळ ज्यांची राशी कर्क रास आहे, वृश्चिक रास आहे, कुंभ रास आहे व मीन रास आहे त्यांच्यासाठी अनिष्ट फळ आहे। म्हणजे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे व तसेच ज्या गर्भवती स्त्रिया किंवा महिला आहेत त्यांनी हे ग्रहण पाहू नये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।